दिवसांमध्ये पार्थ पवारांसंदर्भात, त्यावर त्यांनी आता पुन्हा एकदा आपली बाजू मांडलेली आणि चौकशी समिती ही चौकशी करणार आहे, त्यातून सत्य काय ते समोर येईल असं ते म्हणाले. पुढची बातमी येते प्रताप सरनाईकांसंदर्भातली, कारण त्यांच्यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी आरोप केले. 200 कोटींची जमीन त्यांनी 3 कोटीमध्ये लाटली आहे असा आरोप झालेला आहे आणि त्यामुळे आणखी एक हे प्रकरण आता समोर येताना बघायला मिळते. मीरा भाईंदर मधलं हे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये वडेट्टीवारांनी हे आरोप केले. स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी वडेट्टीवारांनी जमीन केवळ 3 कोटीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. तर सरनाईकांनी दिलेलं उत्तरही तितकंच मार्मिक आहे. आपण सुद्धा आपली जमीन नेमकी कुठे तपासायला आलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आधी पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणामुळे मुरलीधर मोहोळ, नंतर कोरेगाव जमीन प्रकरणामुळे पार्थ पवार, अजित पवार आणि आता प्रताप सरनाईक हे जमिनीच्या व्यवहार प्रकरणी चर्चेत आले. मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली. मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो. तर वडेट्टीवारांनी हे आरोप केले. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे. मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणतात यावर बघूया. कोटीची जमीन मीरा भाईंदरला 3 कोटीत घेतलेली आहे. मी सुद्धा सकाळी ह्यासाठी लवकर आलेलो आहे की माझी जमीन कुठे आहे बाबा, मी 3 कोटीत घेतली आणि मलाच माहिती नाही. 200 कोटी त्याची व्हॅल्यू आहे. मी सुद्धा खुश झालो की एवढ्या स्वस्तामध्ये जमीन मला मिळाली असेल तर काय पाहणी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे जर गंभीर आरोप माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर देणं जनतेला माझं कर्तव्य मी समजतो. तर दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवारांना आता तक्रार करण्याचा सल्ला दिलाय. आपण बघूया चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणतात. त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल. वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात. प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना. तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल. तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे. सुमोटो मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली. याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पाहत राहा एबीपी माझा.